नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रचंड खपाचे एकमेव निपक्ष व निर्भीड दैनिक पुढारी. स्थापना 1939. एसटीत दिव्यांगांसाठी आसन राखीवच. नियम मोडल्यास 5,000 दंड, तुरुंगवासाची शिक्षा. पन्हाळा पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी महामंडळ दिव्यांग प्रवाशाच्या सोयीसाठी बसमधील दरवाजाजवळील 4 आसने क्रमांक 3, 4, 5, 6 कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी राखीव ठेवली आहेत. 5 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला आहे. दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानजनक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग प्रवासी कोणत्याही स्थानकावरून बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसनावर बसण्याचा हक्क असेल. या आसनावर सामान्य प्रवासी बसले असतील तर त्यांनी ते तत्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे. जर सामान्य प्रवाशांनी दिव्यांगांसाठी आरक्षित आसन सोडण्यास नकार दिला तर वाहकाने त्यावर कडक कारवाई करणे अनिवार्य आहे. वाहकाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे, आवश्यकतेनुसार पोलीस मदत घेणे आणि परिस्थिती गंभीर झाल्यास गाडी थेट पोलीस स्टेशनमध्ये नेणे किंवा 112 हेल्पलाईनवर संपर्क साधणे याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सामान्य प्रवाशांचे नियम मोडल्यास त्यांना प्रति आसन 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल. जर दंड भरण्यास नकार दिला तर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल आणि त्याला थेट तुरुंगात पाठवले जाईल. तुरुंगातील कामाच्या मंजुरीतून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत त्याची सुटका केली जाणार नाही. वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना त्यांचे हक्काचे आसन देण्यासाठी सजग राहावे आणि प्रवासादरम्यान कोणत्याही अडथळ्यांविषयी दिव्यांगाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे. एसटी बस वाहकावर प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी देखील असेल. एसटी महामंडळाने प्रवाशांमध्ये या निर्णयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टर्स, पॅम्पलेट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय विविध बस स्थानकावर विशेष माहिती फलक लावून प्रवाशांना जागरूकतेबरोबरच या नव्या नियमांची माहिती दिली जाणार आहे. एसटी महामंडळाचा हा निर्णय दिव्यांग प्रवाशांसाठी क्रांतिकारक ठरण्याची शक्यता आहे. या आदेशामुळे दिव्यांगांना समाज जीवनात अधिक सुरक्षित आणि सन्मानीय प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. 5 डिसेंबर 2024 रोजीचा अध्यादेश. एसटी महामंडळाची जागरूकता मोहीम. नियम मोडल्यास 112 नंबरवरचे संपर्काचे आवाहन. दिव्यांगाचा सन्मान करण्याचे परिवहन मंत्रालयाचे आवाहन. दिव्यांग प्रवाशांच्या हक्काचा सन्मान करावा असे आवाहन परिवहन मंत्रालयाने सर्वसामान्य प्रवाशांना केले आहे. तसेच त्यांच्या सुविधांसाठी आवश्यक सहकार्य करावे असे देखील सूचित केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेस सामोरे जावे लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. माय कोल्हापूर एडिशन, जानेवारी 17, 2025. धन्यवाद.